महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. राज्य सरकारकडून राज्यातील सर्व बँकांना थकीत कर्जदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती शासनाच्या शिंदे समितीकडे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जून 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम विविध जिल्हा बँकांमार्फत सुरू आहे. नाशिक जिल्हा बँकेनेही या प्रक्रियेत पुढाकार घेतला असून सुमारे 74,000 शेतकऱ्यांची माहिती राज्य सरकारच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. ग्राहकांना अचूक बिलासोबत विविध सुविधा उपलब्ध करून देणारे 87.57 लाख अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसवून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावलाय. महावितरणने 85.85 लाख स्मार्ट मीटर बसवत राज्याच्या या यशात प्रमुख कामगिरी बजावल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात ऊर्जा परिवर्तन चालू आहे. सौर कृषी पंप बसवण्यासह विविध बाबतीत महाराष्ट्राने देशात ऊर्जा क्षेत्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे. आता स्मार्ट मीटर बसवण्यातही महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आले आहे असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 10 वर्ष जुनी डिझेल कार किंवा 15 वर्षांपेक्षा जास्त जुनी पेट्रोल कार आता जप्त केली जाणार आहे. दिल्ली सरकारच्या वाहतूक विभागाने हा मोठा निर्णय घेतलाय. दिल्लीमध्ये वायू प्रदूषण मानकांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. यानुसार 10 वर्षांपेक्षा जुनी डिझेल वाहने आणि 15 वर्षांपेक्षा जुनी पेट्रोल वाहने एंड लाईफ श्रेणीत येतात. त्यामुळे ही वाहनं आता जप्त केली जाणार आहेत. दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला असला तरी येत्या काळात इतर राज्यात देखील हा निर्णय लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 9 कोटी रुपयांच्या चेक बाउन्स प्रकरणात 2.5 कोटी रुपये जमा केल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादवला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अभिनेत्याने आज 1.75 कोटी रुपये जमा केले आहेत. यापूर्वी त्याने 75 लाख रुपये जमा केले होते. दरम्यान 11 दिवस जेलमध्ये असलेल्या अभिनेत्याची आता सुटका झाली आहे. राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला. त्यामध्ये प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना धान्यात बदल करून मिळणार आहे. आतापर्यंत धान्यात तांदळाचा समावेश होता, पण मार्च मध्ये यात बदल होणार आहे. यामध्ये तांदळाऐवजी लाभार्थ्यांना गव्हासोबत मका देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पुढील 3 महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर राबवला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. या विलिनीकरणाच्या चर्चांबाबत राष्ट्रीय काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठं विधान केलंय. जोपर्यंत लिखित प्रस्ताव येत नाही तोपर्यंत विलिनीकरणावर चर्चा शक्य नाही अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे. राज्य शासनाने अकृषक कर आकारणीबाबत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेली वार्षिक अकृषक कर पद्धत रद्द करून आता ठराविक मिळकतींसाठी एक रकमी अकृषक कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेषतः 31 डिसेंबर 2001 पूर्वी बिनशेती झालेल्या जमिनींच्या मिळकत धारकांना या निर्णयाचा थेट लाभ होणार आहे. या वन टाइम कर भरण्यासाठी शासनाने 31 डिसेंबर 2026 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. राज्याला हादरवून टाकणाऱ्या सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या भोवतीच्या चौकशीचा फास आणखी घट्ट झाला आहे. संतोष देशमुख प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांची आता नार्को आणि ब्रेन मॅपिंग चौकशी होणार आहे. पुण्यातील सुमारे 1800 कोटी रुपये किमतीची महारवतन जमीन 300 कोटी रुपयांमध्ये पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केल्याप्रकरणी चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या महसूल सचिव विकास खारगे समितीचा अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सोमवारी सादर करण्यात आला. यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना अभय देण्यात आले आहे. त्याचवेळी या व्यवहारासाठी मदत करणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन हे आजपासून 19 फेब्रुवारीपर्यंत भारत दौऱ्यावर आहेत. मंगळवारी मध्यरात्री त्यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील मुंबईत असणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक होणार आहे. यानंतर इमॅन्युएल मॅक्रोन हे दिल्लीत होत असलेल्या AI इम्पॅक्ट समिटमध्येही सहभागी होणार आहेत. उद्योग समूह आणि लघु उद्योगांना तांत्रिक बळ देणारी देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब राज्यात सुरू झाली आहे. राज्याचे कौशल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते सोमवारी महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालयात या उपक्रमाचे उद्घाटन झाले. जर्मनीच्या सहकार्याने साकारलेला हा प्रकल्प उद्योग, शिक्षण आणि शासन यांना एका व्यासपीठावर आणणारा देशातील पहिलाच प्रयोग आहे.
मध्य रेल्वेकडून प्रवाशांच्या सेवेसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. त्यातच प्रवाशांच्या मागणीनुसार अकोला मार्गे मुंबई, पुणे आणि नागपूर दरम्यान विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अकोल्याहून मुंबई, पुणे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळालाय. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दिवशीच अल्पसंख्याक विकास विभागाकडून 75 शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेचा दर्जा देण्यात आल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला. आर्थिक देवाणघेवाणीतून ही प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. आता या प्रकरणी चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वीच्या बोर्ड परीक्षेच्या धोरणात एक अत्यंत महत्त्वाची सूचना जारी केली आहे. नवीन 2 बोर्ड परीक्षांच्या धोरणानुसार आता 10वीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला पहिली बोर्ड परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे विद्यार्थी पहिल्या बोर्ड परीक्षेत किमान 3 विषयांमध्ये बसणार नाहीत त्यांना थेट अनिवार्य पुनरावृत्ती श्रेणीत टाकले जाईल असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.